निवडणुकीचा प्रचार सध्या टिपेला पोहोचलेला आहे. अवघे 4 दिवस शिल्लक आहेत प्रचार संपण्यासाठी आणि सगळ्याच पक्षांनी आता पूर्ण ताकद झोकून दिली आहे. आम्ही हा प्रचार कव्हर करत आम्ही आता आलोत नागपूरला आणि आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले. नानाभाऊ, विदर्भामध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागांची अपेक्षा आहे. विदर्भामध्ये काँग्रेसचा परफॉर्मन्स चांगला असेल, ज्या प्रकारे लोकसभेत यश मिळालं असं असेल. ग्राउंडवरचा रिपोर्ट काय सांगताय? एकदम क्लिअर आहे आणि त्याची कारणं पण खूप आहेत. विदर्भाच्या जनतेशी भाजपनी गेल्या 10 वर्षापासून ते धोका करतात. शेतकऱ्यांसोबत केला, तरुणांबरोबर केला. महाराष्ट्रातले विदर्भातले उद्योग सगळे गुजरातला पाठवण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढली. आणि यांनी सांगितलं होतं त्या काळामध्ये 2014 मध्ये की फडणवीसांनी की विदर्भ सेपरेट नाही झाला तर मी लग्न करणार नाही, असंही त्यांनी एक भीमगर्जना त्या काळात केलेली होती. लग्नही झालं, मुलगी झाली. तर हे जे खोटारडापणा आहे, म्हणजे उदाहरणात सांगितलं, हे खोटारडापणा आहे तो आता स्पष्ट झालेला आहे. आणि विदर्भ हे तसंही काँग्रेसचंच होतं, पण यांच्या खोट्या घोषणांनी लोक यांना भुलले होते. आता लोकांचे डोळे उघडलेत आणि पुन्हा काँग्रेसशिवाय आपल्याला पर्याय नाही. म्हणून विदर्भामध्ये तुम्हाला महाविकास आघाडीलाच निकाल पाहायला मिळणार आहे. पण काही ठिकाणी मी आता फिरतोय नागपूरमध्ये, काही ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये थोडासा समन्वयाचा अभाव दिसतोय. बंडखोरांचा प्रचार केला जातो आहे किंवा सुनील केदार तर म्हणतात की मी उद्धव ठाकरेंचा बदला घेण्यासाठीच बंडखोरांचा प्रचार करतोय काँग्रेसच्या शिवसेनेच्या अगेन्स्ट. नक्की काय याच्यातनं अर्थ काढायचा? असं आहे की मला ती तक्रार तुमच्याच माध्यमातून कळलेली आहे. त्यामुळे मी याची आमच्या चन्नीथाला साहेबांना कळवलेलं आहे. ते माहिती घेतात. माहिती घेतल्यानंतर योग्य कारवाई करू. विदर्भासारख्या ठिकाणी जिथे तुम्हाला यशाची खात्री वाटते अशा ठिकाणी असे बंडखोरी आणि समन्वयाचा अभाव किती निगेटिव्ह जाईल? नाही, एखाद्या विधानसभेमध्ये ती परिस्थिती होऊ शकतं, पण पूर्ण विदर्भामध्ये ती परिस्थिती नाही. दुसरीकडे लाडकी बहीण योजनेने मधल्या काळामध्ये खूप त्याचं जोरदार चर्चा होती. तुम्ही तर आधी टीका केली की राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. मग आता तुम्ही म्हणतात की आम्ही 2100 देऊ, 3000 दिवस तुम्ही 3000 रुपये तुम्ही देऊ म्हणतात. मग तेव्हा तुम्हाला हा मुद्दा थोडासा कॉन्ट्रोवर्शियल वाटत नाही का? मी असं कुठं बोललोय? एक मला तुमचा व्हिडिओ दाखवा. मी ज्यावेळेस ही घोषणा या सरकारने केली तर मी त्याचं स्वागतच केलेलं आहे. तिजोरीवरती ताण पडू शकतो याचं? ऐका ना, मी घोषणा केली त्यावेळेस मी स्वागतच केलं. आणि हे स्वागतामध्ये सांगत असताना 1,500 ने उलट वाढवून द्या, तुम्ही नाही वाढवलं तर आम्ही वाढवू असं पण मी म्हटलं होतं. आपल्याच चॅनलला येऊन मी बोललो होतो. आणि आम्ही आता वाढवतोय. तिजोरीला ताण नाही पडत. ज्यांचे पैसे, गरिबांचे पैसे गरिबाला मिळाले पाहिजे ही काँग्रेसची भूमिकाच आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही हे जे पैसे काही मूठभर उद्योगपत्यांना जे दिले जातात, त्यांचे कर्ज माफ केले जातात, ते आम्ही थांबवू आणि ते गरिबांना देऊ. त्यामुळे तिजोरीला ताण पडायचं काही कारणच नाही. कर्ज घेऊन काही दिवाळी साजरी नाही करावं लागणार. त्याच्यामुळे आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही तर जास्त पैसे त्याला निघालो. 3000 रुपये तर हेच देतो, बस फ्री करून टाकल्यात. जे शिकलेले मुलं मुली आहेत त्यांना 4000 रुपये महिन्याचे आम्ही देणार आहोत. त्याच्यामुळे पैसे उलट जास्त लागणार आम्हाला, पण ते पैसे सगळं काढूनही आम्ही लाखो कोटीचे कर्ज जे मोठमोठे उद्योगपत्यांचे माफ केले जातात ते आम्ही थांबवणार आणि आम्ही गरिबांचे पैसे गरिबांना देणार. त्यामुळे आम्हाला कुठलाही फरक पडणार नाही. मग दुसरीकडे धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात अत्यंत जोरात आपल्याला बघायला मिळतो. बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे सेफ रहेंगे, या गोष्टी निवडणुकीच्या प्रचारात शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यात. तुम्हाला वाटतं याचा निवडणुकीच्या निकालावरती परिणाम होऊ शकेल, मतदानाच्या पॅटर्नमध्ये परिणाम होऊ शकेल? उलटा फायदा झाला आमचा. आणि आम्ही सुरुवातीला सांगत होतो की अमित शहा आणि मोदी, योगी जेवढे महाराष्ट्रात येतील तेवढा आम्हाला फायदा होईल. त्यांच्याच अलायन्सनी त्यांचा विरोध केला अजित पवारांनी पहिले. आता पंकजा मुंडे विरोध करते आहे, त्यांच्या पक्षाची नेता ते विरोध करताय की ही भाषा आमच्या महाराष्ट्रात नको. आता भाजपच्याच लोकांना त्यांच्या वरिष्ठ जे हे मतविभाजन करायला येणाऱ्या लोकांची मानसिकता पटत नसेल तर किती मोठा घोळ भाजपमध्ये चालला असेल, त्या भाजपच्याच लोकांना पचत नसेल तर जनतेला कुठून पचणार? एकदम क्लिअर आहे. पण एक गोष्ट आम्ही जो सातत्यानं आरोप लावत होतो की ही भाजप आणि युतीचं जे सरकार आहे महाराष्ट्र विकती आहे. आज आरोग्यमंत्री सावंतनी सांगितलं
की मी कधीच गरीब होणार नाही, वेळ आला तर महाराष्ट्र मी विकून टाकेल, असं त्यांचं स्टेटमेंट आलं. म्हणजे आम्ही जो आरोप करत होतो ते वस्तुस्थिती आहे की भाजप आणि त्यांची युती ही महाराष्ट्र विकते आहे आणि महाराष्ट्र विकून अमित शहा आणि मोदीकडे पैसे पाठवतात. आज आमचे कर्नाटकचे सिद्धरामय्यांनी, आमचे मुख्यमंत्री, त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातला पैसा कर्नाटकच्या आमदारांना विकत घेण्यासाठी वापरला जातो आहे. तर ही वस्तुस्थिती आहे की जेव्हा एकनाथ शिंदेचं सरकार महाराष्ट्रात बनलं तर महाराष्ट्रातलाच पैसा वापरला गेला होता. आजही त्याच पद्धतीनं महाराष्ट्र लुटण्याचं काम अमित शहा आणि मोदी करतात आहेत आणि हे महाराष्ट्राच्या जनतेला कळत आहे. शेतकऱ्याला काही द्यायचं नाही, युवकांना काही द्यायचं नाही, गरिबी, महागाई मोठ्या प्रमाणात वाढवून टाकली, त्यामुळे सगळ्या लोकांचं जगणं मुश्किल केलं. पण हा जो खेळखंडोबा आहे महाराष्ट्राच्या राजकीय विचारधारेचा, जो भाजपने केलेला आहे, तो महाराष्ट्राच्या जनतेच्या डोक्यात बसलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याचे परिणाम तो भाजपला या ठिकाणी भोगावंच लागणार आहे. ध्रुवीकरणामध्ये आपण असं बघितलं, दुसरीकडे यावेळेस MIM सारख्या पक्ष सुद्धा खूप ताकदीने उतरलेले आहेत. तर त्याचा यावेळेस तुमच्याकडे गेल्या निवडणुकांनी मुस्लिम मतं मोठ्या प्रमाणात आली होती, पण आता MIM आपल्याला दिसतं या निवडणुकात जास्त जोर लावत आहे. काय फरक पडेल? त्याचा काही परिणाम होणार नाही आणि यामध्ये मुस्लिमांची मतं असतील, शेड्यूल कास्टची मतं असतील, आदिवासीची मतं असतील, ही जी सेक्युलर विचारांची मतं जी आहे ही महाविकास आघाडीच्याच बाजूने येतील. विदर्भात आम्ही फिरत असताना नानाभाऊ, जसा लोकसभेला कांद्याचा मुद्दा होता तसा मला सोयाबीनचा मुद्दा इथे दिसतोय. परत फिरताना लोकांशी बोलताना किती मतदारसंघांवरती त्याचा प्रभाव आहे? नागपूर पासून तर बुलढाण्यापर्यंत सोयाबीनचंच जास्त पीक आपल्याला पाहायला मिळेल. तिकडे भंडारा, गोंदिया, गडचिरोली तिकडे धानाची शेती आहे. चंद्रपूरमध्येही सोयाबीन आहे. त्यामुळे सोयाबीनचा शेतकरी हा परेशान आहे. 2,500 रुपयाच्या भावाने त्यांचा सोयाबीन घेतला जातो. त्याला कमीत कमी 6,000 रुपये तरी मिळाले पाहिजे अशी अपेक्षा होती. कुठं 2,500, कुठं 3,500, कुठं 3,000 अशा पद्धतीचा सोयाबीन खरेदी केला जातो आहे. ते त्याला गोळा करायला पण परवडत नाही अशी परिस्थिती आहे. खर्च तर वेगळाच झाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जो रोष आहे तो आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि सोयाबीनच्या बाबतची आमची भूमिका आहे की सोयाबीनला MSPच्या भावानं तर आम्ही घेऊच, पण त्याच्यापेक्षा कमी भाव मिळत असेल तर त्याला राज्य शासनाच्या तिजोरीतून आम्ही पैसे देऊ, ही भूमिका आमची आहे. पण शेतकऱ्यांच्या घामाला दाम दिलाच पाहिजे. मग कापूस असेल, धान असेल, सोयाबीन असेल, कांदा असेल, ही जी पिकं मोठ्या प्रमाणात जे महाराष्ट्रात होतात, या पिकांच्या बद्दलचं महाविकास आघाडीने गांभीर्याने घेतलेलं आहे आणि शेतकऱ्यांना त्याचा शेतीच्या मालाचा मोबदला द्यायचा, ही भूमिका आमची आहे. तुमचा सध्या बावनकुळेंसोबत खूप आम्हाला शाब्दिक चकमक बघायला मिळते. मी कधीच बावनकुळेबद्दल बोलत नाही, पण तोच काल आमच्या मतदारसंघात गेला होता आणि त्यांचा भाजपचा कॅन्डिडेट उभा आहे, तुम्ही उभा केला म्हणून सांगत होता. मी त्याला हे सांगितलं, अरे ते तुम्हाला कुत्रा म्हणतात आहेत ओबीसीच्या लोकांना भाजपवाले, आणि त्या खुर्चीवर बसलेला आहे. आणि फडणवीस आणि आशिष शेलार म्हणतो की श्वान हा इमानदार असतो. हा तो श्वान इमानदार श्वान आहे का? म्हणजे ते कुत्रा म्हटलं त्याचं त्यांना दुःख नाही आहे, पण तो इमानदार असतो असं म्हटलं तर ते बावनकुळेसाठी म्हटलंय का, असं म्हणावं लागेल का? मूळ प्रश्न आहे की बावनकुळेंनी आपल्या याच्यात राहावं आणि नाना पटोले कधी सामोरून लढतो, इतिहास आहे. मागून वार करत नाही नाना पटोले. त्यामुळे माझं काही बावनकुळेशी फार काही मी काही त्याच्यात त्यांचं स्टेटमेंटला पण मी हे देत नाही महत्व. पण जे काल त्यांनी म्हटलं त्याप्रमाणे मी मुद्दामून त्याला सांगितलं की पण तुम्हाला कुत्रा म्हणत असतील ओबीसी समाजाच्या लोकांना, तर याची दखल ओबीसी समाजाने घेतलेली आहे. ज्या ओबीसी समाजाच्या भरोशावर भाजप उभा झाला त्याच ओबीसी समाजाला हे कुत्रा म्हणतात आणि वरून उत्तर देत असताना सांगतात की तो इमानदार असतो. तर आता इमानदार मग यांनी कुत्रा होऊन जावं जे आम्हाला इमानदार आहेत असं म्हणतात. म्हणजे तुम्ही इमानदार राहा, या लेवलवर येणारच ही सगळी लढाई. त्याच्यामुळे माझ्या ओबीसी समाजाला ज्या पद्धतीनं यांनी खालच्या पातळीवर जाऊन बोलले
या विषयाला गांभीर्याने मी घेतलेला आहे आणि माझ्या समाजाने घेतलेला आहे. आगामी काळात शेवटच्या 4 दिवसांमध्ये हा मुद्दा अजून तापेल तुम्हाला असं वाटतंय? तुम्ही कुठपर्यंत घेऊन जाईल या मुद्द्याला? आम्ही जाणारच, आम्ही प्रत्येक ठिकाणी सांगणार, जनभावना जागवणारच, मी सोडणार नाही. यांना आम्ही पहिल्या दिवशी सांगितलं की ज्या दिवशी झालं घटना त्या दिवशीच मी सांगितलं आम्ही मोदींजींनी आणि देवेंद्र फडणवीसनी माफी मागावी. त्यांनी माफी मागण्याच्या जागी ते इमानदारी सांगतात कुत्र्याची, तर गांभीर्याने घेतलेला आम्ही विषय. अनुभव, शेवटचा टप्पा आहे. विदर्भात किती सीट्सचा अंदाज आहे तुमचा? काय तुमचा परफॉर्मन्स असेल विदर्भात? स्ट्राईक रेट काय असेल विदर्भात काँग्रेसचा? आमचं तर 90%च्या वर जाईल स्ट्राईक रेट. नागपुरात काय परिस्थिती असेल? उपमुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आहे, त्यांचं गाव आहे, नितीन गडकरी आहे तिथे. नागपूरमध्ये एकाच जागा लागली तर लागली त्यांना, आणि फडणवीस पण हरतोय यावेळेस अशी परिस्थिती आहे. हा तुमचा कयास आहे, अंदाज आहे की दावा आहे? दावा आहे. आणि काय तुम्हाला परत परत प्रत्येक मुलाखतीत निवडणुकीला भेटलं की मी तो प्रश्न परत परत तुम्हाला विचार असं वाटतो, अण्णाभाऊंची अजूनही इच्छा आहे का किंवा आग्रह आहे का मुख्यमंत्री पदाचा आता तुमची सत्ता आली तर? मला हे कळत नाही. मी महाराष्ट्र वाचवायला निघालेलो, मी अजूनपर्यंत मतदारसंघात नाही गेलो माझ्या स्वतःच्या, अजून पाय पण नाही ठेवला. शेवटीच्या 2 दिवसात जाईल असं मला अंदाज आहे, पण अजून काय माझा जॉब वाढतो मला माहिती नाही. अशी जी परिस्थिती माझ्या समोर निर्माण झालेली आहे, मी पहिले माझा महाराष्ट्र वाचवणं आणि माझा पक्ष सगळीकडे निवडून आला पाहिजे यासाठी मी प्रयत्न करतोय. फळाची चिंता नाना पटोले कधी केली नाही. हायकमांड जे डिसिजन घेईल ते सगळ्यांना मान्य राहील. तिकडे कोण प्रचार करतो? तुम्ही सगळ्या इकडे फिरतात, तिकडे प्रचार कोण बघताय? कार्यकर्ते आहे, मुलगा मुलगी आहे, बायको आहे, ते फिरतात आहेत. त्यांना कधी राजकारण कळलं नाही, कधी गेले नाही, पण पहिल्यांदा यावेळेस ते करतात आहेत. चला नाना भाऊ, प्रचाराच्या धामधुमीत तुम्ही वेळ काढला, मला भेटलात, खूप खूप आभार तुमचे. थँक्यू.